दुरुस्ती केली 1992 ला, त्यानंतर दुरुस्ती केली 2003 ला, त्यानंतर दुरुस्ती केली 2005 ला. वादन झालं नाही निर्माण, परंतु 10 डिसेंबर 2019 ला नरेंद्र मोदी सरकारने या कायद्यात परत साधी दुरुस्ती केली. तेव्हा मात्र लोकांचा उद्रेक उडाला. काय कारण असेल? हाच कायदा 1986 ला बदलला, 92 ला बदलला, 3 ला बदलला, 5 ला बदलला. कोणीही रस्त्यावर उतरलं नाही. 2019 ला असं काय झालं की सगळे लोक रस्त्यावर उतरले. बाबासाहेबांच्या अवघातीनं त्याच्या सर्वात मोठं कारण असेल जेव्हा जेव्हा या कायदा दुरुस्ती केली तेव्हा जात आणि धर्माचा उल्लेख नव्हता. तुम्हाला या देशात नागरिक होण्यासाठी काय नियम लागतात याच्यातच फेरबदल केले. परंतु पहिल्यांदा मोदी सरकारने या देशातील माझ्या मुस्लिम बांधवांना टार्गेट करण्यासाठी, या देशात दहशत निर्माण करण्यासाठी, या देशात हिंदू वोट वाढविण्यासाठी नव्हे, या देशाला हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी घेतलेला निर्णय म्हणजे सीए कायदा. आणि म्हणून आमचा आक्षेप आहे, बाबासाहेबांचं संविधानातील आर्टिकल 14 सांगतो कायद्यापुढे सर्व समान आहेत. आर्टिकल 15 सांगतो तुम्हाला निर्णय घेताना जात, पोटजात, धर्म, लिंग, वंश, जन्मस्थान म्हणून कायदा करता येणार नाही. खऱ्या अर्थाने येतं तर संविधानाला तडा गेलेला आहे. भारतीय संविधानाचं सर ज्याला प्रेमल असं म्हटलं जातं, त्या प्रेमल मध्ये एक वाक्य आहे की आमचा देश धर्मनिरपेक्ष आहे. संविधान प्रेमीनो, धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ या दादासाहेब शेळकेला धर्म आहे, बौद्ध धर्म. धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ आमच्या फिरोजला धर्म आहे, मुस्लिम धर्म. धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ माझ्या हिंदू बांधवाला धर्म आहे, हिंदू. शीख बांधवाला धर्म आहे, शीख. पण एक लक्षात घ्या, देशाला धर्म नसतो. एक लक्षात घ्या, भारतीय संविधानाला धर्म नसतो. एक लक्षात घ्या, सरकार कोण्याही पक्षाचे असो तेव्हा जे सत्तेमध्ये बसल्यानंतर सरकारालाही धर्म नसतो, हे भारतीय संविधान सांगतं. आणि म्हणून असं आमचा भारतीय संविधानाचा कायदा असताना खऱ्या अर्थाने भाजप सरकारने तडा दिला असेल प्रेमलच्या धर्मनिरपेक्ष शब्दाला. खऱ्या अर्थाने तडा दिला असेल स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या शब्दाला. खऱ्या अर्थाने तडा गेला असेल तर आर्टिकलच्या 15ला, खऱ्या अर्थाने तडा गेला असेल तर आर्टिकल 21च्या. कारण सरकारचा एक नियम असतं, सरकार झाल्यानंतर कोण्याही जाती धर्माच्या माणसाचं संरक्षण करणे सरकारचं नियम असतं. परंतु त्यांनी सीएमध्ये सांगितलं की फक्त हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन, ईसाई एवढ्यानाच या देशाचं नागरिकत्व बहाल करता येईल, मुसलमानाला सोडून. त्यांनी कारण सांगितलं की ते मुस्लिम राष्ट्र आहेत आणि मुस्लिम राष्ट्रामध्ये मुसलमानाचा छेड होत नाही. आणि म्हणून त्यांना विचारायचं कारण जर असं असतं इस्लाम राष्ट्रामध्ये इस्लामचा छेद जर होत नसेल तर बांगलादेश का फुटलं? दोघे मुसलमान होते की? विचार करा, हे सगळं झूट आहे. तुम्हाला आणि मला टार्गेट करण्यासाठी केलेलं नाटक आहे. आणि म्हणून मी शासनाला विनंती करतो की जातीय भावनेतून जो कायदा घेतला त्या कायद्यात 31 डिसेंबर 2014च्या अगोदर जे असतील त्यांना नागरिकत्व देण्यात यावं, हा नियम रद्द करून जे आमच्या भारतात रहिवासी आहेत, जे पहिला 11 वर्ष होतं, आता 6 वर्ष केलं, ते कोणत्याही जाती धर्माच्या असो मुस्लिमाला धरून कायदा करा, अन्यथा कायदा रद्द करा. जर करत नसेल तर भीम टायगर सेना लवकरच हे अर्ध आंदोलन केलं आम्ही, पुन्हा आम्ही पूर्ण आंदोलन करून आमचा बाबूराव तुम्हाला दाखविल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मला सांगायचं. कोणताही माहीत चालेल मला सांगायचं, संविधान प्रेमी लोक संविधानाच्या आडवर स्वतःचे मायबाप जरी आले
अभेद्याला ताडवय करता तुम्ही तर कुठले कोण. आणि म्हणून एक इशारा देतो आम्ही. मला एका पिक्चरचा डायलॉग आठवला, मला नाव आठवत नाही. इतने छेद करूंगा, इतने छेद करूंगा. कोणता पिक्चर आहे? कोणता? दबंग. सलमान खान बोलला इतने छेद करूंगा, इतने छेद करूंगा, इतने छेद करूंगा. सलमान खान बोलला भीम टायगर सेना काय म्हणते की मोदी संविधान बदलण्याचा प्रयत्न करशील, या देशाला हिंदू राष्ट्र करशील तर एक लक्षात घे, भीम टायगर सेना एवढ्या छेद करेल, एवढ्या छेद करेल, एवढ्या छेद करेल. एकही छेद करणार नाही आहे ते सगळे फेविकॉल लावून बुजवून टाकील. आणि आमची सटकली. कोणा पिक्चरचा डायलॉग रे आत्ता माझी? कोणता पिक्चर? जोर से आत्ता माझी, जोर से आत्ता माझी, अरे आत्ता माझी, आत्ता माझी, आत्ता माझी, अरे आत्ता माझी. हे लक्षात घ्या. फक्त सटकली. याच्या पुढे जर गेले काय त्याला वाटतं तर 207 आईला घोडे लावणार आहेत. लक्षात घ्या. क्वालिटीचे आहेत. प्रेम टायगर सेना भंगार जमा करत नाही आणि सगळे समोरले प्रेम करणार आहे. आणि म्हणून जाता जाता मी थोडं एनआरसी एवढं क्लिअर करतो आणि मग मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. एनआरसी हा कायदा लागू करणार आहे, केला नाही अजून. एनआरसीचं लॉंग फॉर्म नॅशनल रजिस्ट्रेशन सिटीजन, त्याचा मराठी अर्थ नागरिक नोंदणी कायदा. आता बघा हा कायदा विचित्र आहे. या कायद्यात तुम्हाला या देशाचं नागरिक आहे हे जर दाखवायचं असेल, बघा किती गंमत आहे. एनआरसीचा कायदा काय सांगतो की तुम्ही मी सगळे हिंदू असेल, बौद्ध असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, आदिवासी असेल, या देशातला कोणत्याही जाती धर्माचा माणूस असेल त्याला त्या सरकारने सांगितलं की तू या देशाचा नागरिक असेल तर तुला सिद्ध करावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला आणि मला आमचा बाप सिद्ध करायला सांगितलं. म्हणजे आमच्या मायेवर शंका घेतली. काय म्हणते कायदा? तुम्ही या देशाचे नागरिक असाल तर 24 मार्च 1971च्या अगोदर तुमचा बाप, तुमचा आजा, तुमचा पंजोबा या देशाचा नागरिक होता हे पुराव्यानिशी सिद्ध करा. अन्यथा तुम्ही 12च्या अवलाद म्हणून तुम्हाला बाहेर वाट लावल्या जाईल. ऐकण्या धक्कादायक. समोर बसले तुमच्यासाठी. इथं जात आणि धर्माचा फरक नाही. हा कायदा बौद्ध, मुस्लिम, आदिवासी, हिंदू, शीख जे कोणी असतील ते सगळ्यासाठी आहे. मला त्यांना विचारायचं, त्याचं म्हणे तुमच्याकडे पुरावा दाखवा. आम्ही दाखवला पुरावा, तुम्ही उत्तर द्या सगळेजण. मला सांगा एखादा आधार कार्ड नकली तयार करता येते की नाही? मतदान कार्ड नकली तयार करता येते की नाही? कागदाचा कोणताही पुरावा नकली करता येते की नाही? मी नरेंद्र मोदी सरकारला आवाहन करतो, खरंच या देशातले खरे नागरिक जर बघायचे असतील, आम्ही पुरावा काय मागतो, सगळ्याची डीएनए चाचणी करून टाक. इमानदारीच्या सांगतो, डीएनए चाचणी जर केली तर पहिला महाराष्ट्रातून बाहेर होईल देवेंद्र फडणवीस. या देशाची डीएनए चाचणी केली पहिला बाहेर होईल लालकृष्ण अडवाणी. कारण गुगलवर बघा बामन जर सोडले तर आमचे सगळे भाऊ एकच डीएनए निघाला. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे, गुगलवर आहे, मी सांगत नाही. ते जमणार नाही. यायचं कसं चालू आहे मी नाही त्यातली आणि कडीला वाचली. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देण्याऐवजी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, आपल्यासाठी रात्रही नाही, दिवसही वैराचा आहे. शासनाचा चालू आहे. सत्तेच्या जोरावर आणि बहुमताच्या जोरावर संविधानाचं एक पान बदलून टाकायचं. तुम्हाला माहित असेल भारतीय संविधानाच्या 368 कलममध्ये बदलण्याचे 3 प्रकार आहेत. एक साधी दुरुस्ती, एक मोठी दुरुस्ती आणि मग डायरेक्ट या देशाचं नाव बदलायचं असेल ती सर्वात मोठी दुरुस्ती. त्याला बहुमत आणि अर्ध्या राज्याच्या परमिशन लागतात, विधानसभेमध्ये ठराव लागतात. विचार करा बहुजन बांधवांनो, इथला मराठा सुरक्षित नाही, इथला आदिवासी सुरक्षित नाही, इथला मुस्लिम सुरक्षित नाही, इथला बौद्ध सुरक्षित नाही, इथला मातंग सुरक्षित नाही. आणि म्हणून यासाठी आपल्याला सावध राहावं लागेल. आणि म्हणून त्यासाठी यापुढे कोण्या माया बहिणींना अत्याचार होत असतील, सीए कायदा लागू झाला ते लवकर बंद जर नाही झाला तर यापुढे आपल्या सर्वांना
याच्यापेक्षाही खतरनाक आंदोलन करावं लागेल, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। आणि ह्याच्या पुढे येणारं आंदोलन सर्व मुस्लिम बांधव असतील, आंदोलन मराठा बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील आहेत, त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत। आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देण्यापूर्वी यानंतर आपण जाऊन माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आणि निवेदन दिल्यानंतर आपलं आंदोलन संपलेलं आहे। सर्वांनी कपडे घालून शांततेच्या मार्गाने आणि भारतीय संविधानाच्या अधीन राहून आपण सर्वांनी घराकडे जावं अशी मी विनंती करतो। एकदा जोरदार डॉक्टर बाबासाहेब